नमस्कार, संगीता's लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे तयार मापाच्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ती बघणार आहोत आणि 38 छातीचा ब्लाऊज आहे आणि एकदम मापे घेतल्यानंतर तयार ब्लाऊजवरून मापे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये किती वाढवून घ्यायचे आहे ब्लाऊज पीस कटिंग करतेवेळी ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये मी माहिती देणार आहे. तर नवीन जर ताई शिकणाऱ्या असतील बघणाऱ्या असतील तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ हेल्पफुल होईल. आणि हा जो ब्लाऊज मापाचा शिवायला दिलेला आहे तो पहिल्यांदाच दिलेला आहे. कस्टमर बोलले, की हा ब्लाऊज फिटिंगला बरोबर आला तर तुमच्याकडे अजून ब्लाऊज शिवायला देईन. तर नेहमीच टेलर लोकांची परीक्षा तर असतेच. नवीन कस्टमर आपली परीक्षा घेतच असतात. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथे पाठीमागच्या भागाचे माप कसे घ्यायचे तुम्हाला सांगणार आहे. तर वरच्या साईडला जी शोल्डर आपण शिलाई करून घेतो तिथून मेजर टेप ठेवून घ्यायची आणि इथे खालच्या साईडला कमरची साईड आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता 13.5 इंच आलेले आहे. प्लस 1 इंच घ्यायचे. कारण शोल्डरमध्ये वरच्या साईडला अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि कमरपट्टी जोडण्यासाठी अर्धा इंच जाईल. तर तयार 13.5 इंच ब्लाऊजची उंची आहे प्लस 1 इंच घ्यायचे म्हणजे आपल्याला 14.5 इंचावर माप टाकायचं आहे. आता इथे मी कमर घेरचे माप कसे घ्यायचे ते तुम्हाला दाखवते. तर ही कमरपट्टी एक्स्ट्रा जोडलेली असते तिथे आतल्या साईडला माप घ्यायचं आहे. म्हणजे हुकच्या साईडहून अशा प्रकारे मोजत जायचे आणि जिथे आपण हुक आईची पट्टी एक्स्ट्रा जोडलेली असते ती त्याच्यामध्ये नाही माप घ्यायचं. आतल्या साईडची जी शिलाई असते तिथपर्यंतच मोजून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता 29 इंच आलेले आहे. हुकची पट्टी आईची पट्टी त्याच्यामध्ये प्लस केलेली नाही. तर कमरघेर 29 इंच आलेले आहे. आता इथे छातीचे माप घ्यायचं आहे. तर जिथे आपण हुक लावतो त्या साईडून मोजायचे आणि जिथे आपला दंडघेर किंवा जी मुंड्याची साईड फिटिंगची साईड असते तिथपर्यंत पहिली शिलाई असते तिथपर्यंत मेजर टेप ठेवून घ्यायची आणि अशा प्रकारे मोजून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता बराबर 9.5 इंच आलेले आहे. जिथे आपण हुक लावलेले आहे तिथे मेजर टेप ठेवायची. इथे तुम्हाला शिलाई दिसत नसेल तर परत चॉक मारून दाखवला. दुसरी साईड देखील तुम्हाला मोजून दाखवते. जी आईची पट्टी एक्स्ट्रा आपण जोडून घेतो ती सोडून द्यायची आणि त्याच्या आतल्या साईडून मोजायचे. इथे आपण मार्जिनचे पुढच्या साईडला 1.5 इंच घेतो. त्याच्या आतल्या साईडची फिटिंगची साईड आहे तिथे मेजर टेप ठेवायची आणि मोजून घ्यायचे. इथे मी तुम्हाला बाहेरच्या साईडहून दाखवते. मुंड्याच्या साईडची जी फिटिंगची लाईन असते तिथे मेजर टेप बराबर ठेवायची. इथे बराबर दोन्ही साईडला 9.5 इंच आलेली आहे म्हणजे आपला ब्लाऊज हा 38 इंचाचा आहे छाती. तर इथे मी छाती 38 इंच लिहून घेतली. प्लस मार्जिनचे 1.5 इंच घ्यायचे. इथे आता स्लीवचे माप घ्यायचं आहे. तर जिथे मुंड्याची गोलाई येते शिलाई येते तिथून मेजर टेप ठेवून घ्यायची. 7 इंच आलेले आहे आणि गोलाई येते 5 इंच आलेले आहे म्हणजे दंडगेर 10 इंचाचा आहे. इथे मी बाही लंबाई 7 इंच घेतली आणि जी दंडगेर आहे तो 10 इंचाचा घेतलेला आहे, लिहून घेतला. इथे मी पाठीमागच्या उंचीचे छातीचे आणि कमरघेरचे माप कसे घ्यायचे ते सांगितलेले आहे. स्लीवचे माप देखील कसे घ्यायचे ते सांगितले. आता आपण इथे पुढच्या साईडचा गळा मोजून घ्यायचा. बराबर ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचा अशा प्रकारे आणि जिथे शोल्डर जॉईंट आलेली आहे तिथे मेजर टेप ठेवून घ्यायची आणि खालच्या साईडला अशा प्रकारे चॉक मारून घेतला म्हणजे तयार गळा 6 इंचाचा आहे प्लस अर्धा इंच घ्यायचे. म्हणजे आपण ब्लाऊज पीस कटिंग करतेवेळी 6.5 इंचावर माप टाकायचे गळ्याच्या उंचीचे. आता आपण पाठीमागच्या गळ्याची उंची मोजून घेऊयात. तर ब्लाऊज आहे तो बराबर ठेवून घेतला आणि मेजर टेप आहे ती सरळ ठेवून घ्यायची. इथे जो ब्लाऊज शिवून घेतलेला आहे त्याचा पंचकोनीचा आकार आहे. तर इथे मी सरळ रेष आखून घेतली. 7 इंच आलेली होती. तुम्हाला जर समजत असेल तर खालच्या साईडची गळ्याची पट्टी असते ती मोजून घ्यायची आणि त्याच्यातून गळ्याची उंची आपोआप मायनस होते. खालच्या गळ्याची पट्टी आहे ती 6 इंचाची आहे. तर मी उंची लिहून घेतली गळ्याची. आता इथे मी योकपट्टीचे मोजून घेते.
3 इंच आलेले आहे आणि फिटिंगच्या साईडची आहे ती 2.5 इंच आहे. आयुगच्या साईडला 3 इंचाची योगपट्टी आहे क्रॉसमध्ये आणि फिटिंगच्या साईडला 2.5 इंच आहे. आता इथे मी स्लीवची मुंड्याची जी गोलाई आहे ती मोजून दाखवते. तर जिथून शिलाई आलेली आहे तिथे मेजर टेप ठेवायची आणि जिथे फिटिंगची आपली शिलाई येते तिथपर्यंत मोजून घ्यायचे. इथे मी वरच्या साईडला मेजर टेप 1/2 इंच सोडून दिली, शोल्डरमध्ये शिलाईमध्ये जाईल आणि खालच्या साईडला मोजून घेतले. तुम्ही 8.25 आलेले आहे, 8.25 किंवा 8.5 घेतला तरी पण चालेल, 5 इंचाने काही फरक पडत नाही. आता इथे मी ब्लाऊज बराबर ठेवून घेतला आणि शोल्डरचे माप तुम्हाला सांगते कसे घ्यायचे ते. दोन्ही साईडला शिलाईमध्ये अर्धा इंच जाईल, अशा पद्धतीने आपल्याला मेजर टेप ठेवून घ्यायचे आहे. इथे 12 इंच आलेले आहे, शोल्डर 12 इंच आलेले आहे शिलाईचे पकडून. ब्लाऊजवरती माप कसे घ्यायचे ते तुम्हाला सांगितले. आता इथे मी ब्लाऊज पीस कटिंग करायचे दाखवते. तर ब्लाऊज पीस आहे तो 70 सेंटीमीटर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करून कटिंग करायचं आहे. तर इथे मी खालच्या साईडला साधा ब्लाऊज पीस आहे, तर फोल्ड करण्यासाठी 1.25 इंचवर माप टाकून घेते. तुम्ही 1.5 इंच घेतला तरी पण चालेल. आता आपल्याला बाहीच्या उंचीचे माप टाकायचं आहे. तर बाही 7 इंचाची होती, अर्धा इंच जास्त घेतले, 7.5 इंचावर माप टाकून घेतले. इथून 1 इंचावर माप टाकून घ्यायचे आणि दंडगीर 10 होता तर 5 इंच घेतले आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथे मी 3 इंच डाऊन करून घेतलेले आहे. पहिल्यांदा स्लीव्ज आहे तसेच कटिंग करून घेते. पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई येते ती नंतर मोजून घ्यायची आणि माप टाकून परत एकदा चेक करायचे आणि कटिंग करायचे स्लीव्ज. आता इथे मी पाठीमागच्या भागाचे कटिंग करून घेते. तर 4 टक्स ब्लाऊज आहे. खालच्या साईडला चॉक मारून घेतला, कापड सरळ करून घेतला. तर ब्लाऊजची पूर्ण उंची 13.5 इंच होती, प्लस 1 इंच घ्यायचे, म्हणजे मी इथे 13.5 इंचावर 14.5 इंचावर माप टाकून घेतले. शोल्डर 6 इंच घेतली आणि मुंड्यासाठी देखील 6 इंचच घ्यायचे, कारण पाठीमागचा गळा कमी आहे म्हणून इथे मी शोल्डर 6 इंच घेतली, नाहीतर तुम्ही 5.5 इंच घेतला तरी पण चालेल. आता इथे छातीचे माप टाकायचं आहे. 38चा चौथा 9.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे घेतले आणि कमर आहे 29 इंच, तर 7.25 इंच घेतले, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिनचे सरळ रेष आखून घेतली. आता आपल्याला इथे मुंड्याच्या गोलाईसाठी 1.25 इंच घ्यायचं आहे. इथे मी 1.25 इंच घेतले आणि गोलाई देऊन घेतली. गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची. इथे मी शोल्डर कशी मोजून घ्यायची ते दाखवते. तर तयार शोल्डर आहे त्याच्यामध्ये 1.25 इंच घ्यायचे एक्स्ट्रा, म्हणजे अर्धा इंच मुंड्याच्या साईडला अर्धा इंच जाईल आणि 1/2 इंच गळ्याच्या साईडला. इथे तुम्ही 3.5 इंच आलेले आहे, बघू शकता. आपले माप टाकलेले आहे ते देखील बराबर 3.5 इंच आहे. आता इथे मी पाठीमागच्या गळ्याच्या उंचीचे माप टाकून घेते. 7 इंच तयार होते, तर अर्धा इंच जास्त घेतले. खालच्या साईडला तर देखील तुम्ही बघू शकता 6 इंचाची खालची तयार पट्टी होती, बराबर माप आलेले आहे. 1/2 इंच गळ्याच्या साईडला जाईल आणि अर्धा इंच कमरपट्टीसाठी, बराबर इथे 7.25 इंचाची उंची आली होती. इथे मी गळ्याचा पंचकोन आकार काढून घेतला. आता इथे टक्स पॉईंटचे माप टाकायचं आहे. टक्ससाठी तुम्ही मेजर टेप फोल्ड करून घेतली आणि 4 इंचावर टक्स उंचीचे माप टाकून घेतले. दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचे, 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. अशा प्रकारे इथे पाठीमागच्या भागाचे कटिंग करून झालेले आहे. इथे मी मुंड्याची जी गोलाई आहे ती मोजून दाखवली नव्हती, तर दाखवते इथे. इथे तुम्ही बघू शकता 8.25 8.5 इंच आलेले आहे. इथे मी शिलाईच्या आतल्या साईडून मेजर टेप ठेवून दाखवते. बराबर 8.5 इंच आलेले आहे. जसं आपण ब्लाऊज पीसवरती तयार ब्लाऊजवरती मोजून घेतले होते तेवढेच बराबर गोलाईचे माप आलेले आहे. म्हणजे आपण 6 इंच मुंड्यासाठी घेतलेले होते ते माप बराबर आहे. आता इथे मी पुढच्या भागाचे माप ठेवून जे पाठीमागचा आपण कटिंग करून घेतलेला आहे तो
पाठ ठेवून घ्यायचा आणि माप टाकून घ्यायचे पुढच्या भागासाठी. तर साईडून इथे मी अर्धा इंचावर माप टाकून सरळ रेष आखून घेतली. आयहुकच्या पट्टीसाठी अर्धा इंच घ्यायचे. इथे पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आणि खालच्या साईडला 1 इंच इथे मी वाढवून घेतलेले आहे. आणि जसे माप आहे तसे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचे. इथे मी आहे तसेच मार्किंग करून घेतलेले आहे. आतल्या साईडला मुंडेच्या साईडला अर्धा इंच घेतले आणि पुढच्या भागासाठी माप टाकून घ्यायचे. इथून पावणे 1 इंचावर माप टाकून घेतले. जेवढे आपण पाठीमागच्या भागासाठी घेतले होते तेवढेच पुढच्या भागासाठी घ्यायचे. गळा रुंदी 2.5 इंच घेतली होती. इथे पुढे थोडासा कापड कमी पडतो पण काही हरकत नाही. जेवढी शोल्डर आपण 3.5 इंचाची ठेवलेली आहे तेवढीच घ्यायची. गळा रुंदी थोडी कमी झाली तर चालेल. पुढच्या गळ्याची उंची 6 इंच होती. 6.5 इंचावर माप टाकून घेतले आणि खालच्या साईडला 2.5 इंच माप घेतले. सरळ रेष आखून घ्यायची. इथे मी गळ्याची गोलाई देऊन घेते. आता तुम्हाला इथे दाखवते जो तयार ब्लाऊज आहे त्याच्या गळ्याची गोलाई किती आलेली आहे. तेवढीच आपली पण आली पाहिजे शिलाई करून. तर इथे मी मेजर टेप ठेवून घेतली. बराबर 8 इंच आलेली आहे. इथे गळ्याची गोलाई काढून घ्यायची. अशा प्रकारे घेतली मी. आणि आता आपल्याला इथे चेक करायचे आहे बराबर माप येते की नाही ते. इथे वरच्या साईडला 8.5 इंच आलेले आहे. पावणे 9 इंच आलेले आहे पण शोल्डरमध्ये जाईल ते. आणि आयहुच्या पट्टीसाठी देखील इकडे तिकडे एक लाईन होऊन जाईल. परत एकदा तुम्हाला दाखवते. 8.25 इंच आलेले आहे. पाव इंच जास्त आलेले आहे पण काही हरकत नाही. इथे योगपट्टीसाठी 3 इंच घेतले. इकडून 2.5 इंच घेतले. सरळ रेष आखून घ्यायची. टक्ससाठी 3.5 इंच घेतले. आता आपल्याला इथे टक्सचे माप घ्यायचे आहे. तर ब्लाऊज पीसचे टक्स जेवढी घेतली होती ती मोजून घ्यायची. इथे शिलाई आहे. तुम्हाला दिसत नसेल तर दाखवते. आणि पुढच्या साईडला अर्धा इंच कट केलेले आहे. ते देखील तुम्हाला व्यवस्थित दाखवते. इथून जर मोजून घेतले तर बराबर 1.25 इंचाची टक्स आहे. तेवढीच आपल्याला देखील घ्यायची आहे. इथे टक्स उंची 2.5 इंच घेतली. आणि दोन्ही साईडला 1.25 इंच 1.25 इंच घ्यायचे. सरळ रेष आखून घ्यायची. अशा प्रकारे इथे मी जेवढे माप आहे इथे तुम्ही बघू शकता 2.5 इंचाची टक्स रुंदी आलेली आहे. इथून 1.5 इंचावर माप टाकून घेतले आणि सरळ रेष आखून घ्यायची. आणि दोन्ही साईडला पाव इंच घ्यायचे टक्ससाठी. इथून देखील 1.5 इंचावर माप टाकून घ्यायचे. फिटिंगच्या साईडची जी आपण शिलाई करून घेतो टक्स ती थोडीशी क्रॉसमध्ये घ्यायची. इथे दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचे शिलाई. बगलच्या साईडची जी आपण टक्स देतो ती अर्धा इंचाची घ्यायची. आणि इथे पाव इंच घेतली तरी पण काही म्हणजे चालेल. इथे मी 1 इंच वाढवून घेतले. आणि जेवढी आपण टक्स रुंदी घेतलेली आहे तेवढीच पुढच्या साईडला फिटिंगच्या साईडला वाढवून घ्यायची आहे. पण कापड कमी पडतो तुम्हाला पुढे दाखवते. इथे योगपट्टीसाठी मी इथे आकार काढून घेतलेला आहे अशा प्रकारे. आणि खालच्या साईडला शिलाईसाठी 1 इंचावर माप टाकून घेतले. तुम्ही जर शिलाईमध्ये कमी कापड वापरत असेल तर 1.25 इंच घेतला तरी पण चालेल. अशा प्रकारे इथे पुढच्या भागाचे माप टाकून झालेले आहे. कटिंग करून घेते.
इथे कमरघेरचे माप टाकायचे होते, तर मी इथे परत एकदा चेक करते. 7.25 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी घेतले होते आणि 1.5 इंच मार्जिनचे. तर बाकीचे एक्स्ट्राचा कापड होता तो कटिंग केला. या ब्लाऊजमध्ये मी शोल्डर डाउन करून घेतलेली नाही, कारण पाठीमागचा गळा कमी आहे. नाही घेतली तरी पण चालेल. शोल्डर बिलकुल उतरणार नाही. आता आपल्याला पाठीमागचा पार्ट आहे त्याच्यावर देखील टक्स पॉईंट काढून घ्यायचे आहेत. तर मी कैचीने नॉक मारून घेतले. अशा प्रकारे इथे मी टक्स पॉईंट काढून घेतलेले आहेत. इथे मी पुढच्या साईडला कापड कमी पडत होता, तर इथे मी पिना लावून घेतल्या आणि जेवढे कमी पडत होते तेवढे वाढवून घेतले. अर्धा इंचच कमी पडत होते. अशा प्रकारे इथे पुढच्या भागाचे देखील कटिंग झालेले आहे. आता आपल्याला इथे स्लीवसाठी कापड कमी पडत होता, तर इथे मी तुम्हाला दाखवते. 3 इंच डाउन करून घेतले होते आणि पुढच्या साईडला इथे मी कापड लावून पिना लावून घेतलेले आहेत कापड वाढवून. आता इथे मी 8.5 इंचाची मुंड्याची गोलाई आली होती, तेवढे माप टाकून घेतले प्लस 1.5 इंच घेतले मार्जिनचे. एक्स्ट्राचे कापड कटिंग करायचे. तुम्ही पहिल्यांदा जॉईन करून नंतर माप घेऊन कटिंग केला तरी पण एक्स्ट्राचे कापड चालेल, पण मी इथे कटिंग करून घेतलेले आहे. अशा प्रकारे इथे स्लीवचे देखील कटिंग करून झाले. त्याच्यानंतर मी पाठीमागचा गळा आहे तो कटिंग करून घेतला. अशा प्रकारे इथे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि आवडला असेल तर